आणि नात म्हणजे दुधावरची साय हो. रुसळ कसं नाही केलं तर अहो प्रज्ञेश्वर जरा हळू. जमेल तेवढा झेपेल तेवढाच योगा करीत जा. तो डोक्यावरचा पाय काढा अगोदर. हळूहळू हा, नाहीतर काढायला मैत्री बोलावी लागेल. अहो काय करणार, करावं लागेल बाबा या वयाला. माणसाने कसं नेहमी फिट असावं हे मला वाटते. वा वा प्रज्ञेशराव, बाकी काही असू द्या, या वयातला तुमचा उत्साह पाहून आम्हाला पण एनर्जी मिळते बुवा. तुमच्यामुळे ही सकाळ किती प्रसन्न वाटते. खरं आहे तुमचे म्हणणे. आजोबा तुम्हाला येईल का पण डान्स? अरे आम्हाला माहिती आहे रे, येणार नाही तरी पण शिकवा. चला तुमच्या काळातील गाण्यावर तुम्हाला डान्स शिकवतो. चला. Our drama actors are Tanvi, Sanchita, Anvesha, Kaustubh, Vivan, Chinmayi, Aboli, Karthik, Virat, Pragnesh, Devansh, Trijal and Durvang. क्या चल रहा है आर्मी में? कुछ नहीं, सब ठीक। अरे क्या प्रोग्राम था कल का, बहुत अच्छा था। क्या छोटे छोटे बच्चों ने परफॉर्मेंस किए, बाप रे दिल खुश हो गया। और जलेबी पुलाव ने तो और मजा बढ़ा दिया। आज तो इतनी तारीफ कर रहे हो, कल तो जाने के लिए मना कर रहे थे। जाने दीजिए मेजर साहब, रात गई बात गई। चलो चलो, मेडिटेशन का वक्त हो गया।
काय अन्वेषा मॅडम, काल प्रोग्राममधून लवकर गेलात? थोड़ी तबीयत बरी नव्हती हो. बस इनका यही चलते रहता. यात हसण्यासारखं काय? बरं बरं, जाऊ द्या. ग्रँड पॅरेंट्स डेची एक गोष्ट मला फार आवडली. सगळा प्रोग्राम कसा आपल्याला समजेल असा मराठीत ठेवला होता. आणि मुलांकडे पाहून असं वाटत होते की मुलांना चांगली शिस्त आहे. अरे हो हो, चांगलीच गोष्ट आहे की मग ती. हो तर चांगलीच गोष्ट आहे ना, पण आता आपण इंग्लिश मीडियम मध्ये मुलांना टाकले तर त्यांना इंग्लिश पण आलं पाहिजे ना. हो, येतच असेल ना. हो, पण इंग्लिश मीडियम शाळेमध्ये टाकल्यापासून मुलं नुसते इंग्लिश मध्ये बोलायला लागले. उठताना इंग्लिश, बसताना इंग्लिश, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसता इंग्लिशचाच पाडा. यामुळे आपल्या मराठी, हिंदी भाषा संपतायत की काय अशी भीती वाटते. बट दे शुड नो इंग्लिश. 100% मान्य, पण त्याबरोबरच मराठी पण आली पाहिजे ना. साधं त्यांना 39 कळत नाही. हाँ, ये तो सच बोल रहे हो. मुझे तो ऐसा लगता है कि ना इनको हिंदी समझ में आता है, ना मराठी समझ में आता है, ना अंग्रेजी समझ में आता है. इंग्लिश भाषा म्हणून शिकली पाहिजे आणि त्याच्यावर कमांड पण असली पाहिजे, पण त्यासाठी मराठीला दुर्लक्षित करायची गरज नाही ना. नुसती इंग्लिश बोलणं नाही तर त्यांचे कल्चरही आले आहे. पण आजकालच्या मुलांना समजून सांगणार कोण? हम समझाएंगे ना उनको. आवाज नहीं निकल रही, पर ज्यादा जलेबी खाए क्या? पण आपल्या मुलांकडे पाहून मला तसं वाटत नाही. हो, आणि असेही आलेलेच आहेत आपल्या सोबत. बघू त्यांची थोडी टेस्ट घेऊन. आपण काय करूया, त्यांना त्यांच्याच भाषेत बोलूया. ओके, then let's start. Means in English? Yes, you are right, doctor. Okay, nice idea. हाँ, दादी जी, are you ready? Excuse me, दादाजी. Please don't call me दादी जी again and again. अरे वाह, दादी जी, English? Sorry. Tanvi madam ji, you can also speak English very good. Yes, of course. Do you have any doubt? No, madam ji. बरं, टेस्ट कशाची घ्यायची नेमकी त्यांची? We will test their knowledge about languages. Hey kids, come here. काय आजी आजोबा? Kids, we wanted to know something from you. Oh really, दादाजी, in English? We will ask you some questions. Can you answer? Yes, why not? Which questions? Don't worry, we wanted to check your knowledge of languages. Okay, got it. Then take our test. We are ready. Ready, friends? Yes! Tell me, what is the meaning of toys? It's so simple, Dadaji. Toys means bed. Correct. Now tell me what 39 means in Marathi. 39 means 39. अरे वा, बरोबर. बरं, मला सांगा, तुम्हाला संस्कृत वगैरे माहित आहे का? ती पण एक भाषा आहे. What do you think, Dadaji? We don't know Sanskrit or what? Dadaji, now we are learning 12th adhyay of Bhagavad Gita. वा, छानच की. आम्हाला म्हणून तर दाखवा. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्ताः स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयो प्रेतास् ते मे युक्ततमा मतः. वा, छानच की.
I think you are thinking that we don't know Marathi, Hindi and Sanskrit. That's why you are talking with us in English. Yes, na Dadaji? Our teacher always told us Hindi, English and Marathi, all languages are very important. Okay, for that reason you were talking with us in English. Don't worry Dadaji. We can talk in Marathi, Hindi and English also. Now no need to talk in English. You can talk in Marathi now. ओके आम्हाला तुम्हाला हेच सांगायचे होते की आपली भाषा ही इम्पॉर्टंट आहे. आम्ही सर्व भाषेचा वापर करतो. आता नेक्स्ट इयर पासून आम्ही स्कूलमध्ये संस्कृत भाषा शिकणार आहोत. वा वा उत्तम. प्रवास योग्य दिशेने चालू आहे तर ऐकून छान वाटले. मुलांनो, तुम्ही सगळं छान करताय, पण तुमच्याबद्दल एक तक्रार आहे मात्र. कोणती? तुमचा मोबाईल पाहणं. हो मोबाईलचं भूतच जणू मानवटीवर येऊन बसले. मीन्स तुमच्या जीवनातला कितीतरी मौल्यवान वेळ तुम्ही मोबाईल पाहण्यात वाया घालता याची तुम्हाला कल्पना देखील नाही. शाळेतून आल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुमच्या हातातला मोबाईल सुटला तर तुम्हाला कळेल ना की बाकीच्या गोष्टी पण किती महत्त्वाच्या असतात. मग तुम्ही आम्हाला का मोबाईल देता? अरे किती वैतागून सोडता तुम्ही नाही दिला तर. तुम्ही पण पाहतात ना सारखं मोबाईल. हो, पण आमच्यात आणि तुमच्यात काही फरक असेल ना. ठीक आहे, तुम्ही आम्हाला कन्व्हिन्स करा ना. मग कसं कन्व्हिन्स करायचं बाबा तुम्हाला? बघा ना, तुम्ही मेडिटेशन करत बसला होतात आम्ही तुम्हाला जॉईन केलंच ना. तुम्ही जसे करता त्यालाच आम्ही फॉलो करतो. अरे पण विषय कुठून कुठे गेला कळलंच नाही ना. आणि खरंच कधी कधी छोटे मुलं पण आपल्याला विचार करायला लावतात. आपण त्यांना उगीच ब्लेम करतो. आय थिंक वी आर गोइंग रॉंग समवेअर. खरंच आहे ना. आपण त्यांना मोबाईल दिल्याशिवाय ते घेणार कसे? चला तर मग मुलांनी आपल्याला एक उत्कृष्ट टास्क दिलेला आहे. आपण सर्वांनी तो घेऊ. Kids, we have accepted your task. Thank you Aji Ajoba for accepting our task. We want to give this task to our parents also. Please parents, take mobile from our hands. We are very small. We don't know the side effects of mobile. Please let us know what is good for us and please take it as a task like grandparents.